बाजूला वा नाही तर मी पेटवून देईन स्वतःला. मागवा तुम्ही. आओ असं करू नका मोठ्या बाई. आनंदी आनंदी ऐक 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 माझा ऐक. हे बघ आपण सगळे मिळून अधोक्षरला शोधतोय. तू काही काळजी करू नको. आपण सगळे तो सापडणार चप्पल सापडणार. काय होणार नाही त्याला, काय होणार नाही खरंच. माझ्या आदर्शाला इथं आणा. त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाहीये. माझ्या आदर्श ऐक 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 आता मी पेटवून देईन. मागवा. मोठ्या बाई आओ असं चुकीचं पाऊल उचलू नका. शांत हे बघ आपण सगळे तू काळजी करू नको. तू ठेव खाली ठेव. फेकून दे काड्याची पेटी फेकून दे. ऐक 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 माझं आनंदी. पोलिसांना फोन करा. हिच्या नवऱ्याला आणि त्या इंदीला बेड्या ठोका. मला मला मिळालं पाहिजे. माझ्या आदर्शाला परत आणा. आधी फोन करा. मी करतो पोलिसांना. मोठ्या बाई माझ्या नवऱ्याने काहीच नाही केलं. गप. हे बघ मी करतोय. हे तू गप शांत बस. दौलतराव पटकन फोन करा. हा मोठ्या बाई थांबा तुम्ही. फोन करा पोलिसांना पटकन. साहेबांना फोन करा डायरेक्ट. मी फोन लावतो साहेबांशी बोलतो. इतक्यात येतील ते. लावा. करतायत. हो तू म्हणलीस ना पोलिसांना बोलवा. पोलीस येतात ते शोधतील. बस. हा साहेब दौलत पाटील बोलतो. विठूच्या वाडीतील हो. अर्जंट मध्ये या साहेब. इकडे थोडं अर्जंट आहे. बाकीच्या चौकशा नंतर करू साहेब. इथं 2 मुलं गायब झालेली आहेत. दिग्रसकरांच्या वाड्यात अर्जंट या साहेब. झालं मोठं. अहो ते बाकीचं नंतर बोलू साहेब. तुमच्या पाया पडतो. तुम्ही अर्जंट मध्ये इकडे या. लगेच येत आहेत साहेब. माझा हात दुखतोय. मला पाहिजे. चला लवकर उठ जरा. गाडी फक्त 15 मिनिटासाठी थांबणार आहे. 15 मिनिटं. ज्याला कोणाला नाश्ता करायचा करून घ्या. अरे बाळानो उतरायचं नाही का? सांगतो बिस्किट खाऊन घे. चल. नको मला काही. आम्ही आनंदीशिवाय कुठे नाही उतरणार. हो. चुकून दुसऱ्या गाडीत घुसले तर मंडळ जबाबदार राहणार नाही. लक्षात ठेवा. काय माणूस आहे. मागच लागलाय रे आपल्या. काय रे अदू चुळबुळायला काय झालं. इंदू काय रे अदू तू पण ना. चल.
डॉक्टर रामकृष्ण या बस. मला तुम्हा दोघांशी अत्यंत महत्वाचं बोलायचंय. काय झालं डॉक्टर? आपल्याला व्यंकू महाराजांचं ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागणार आहे. ऑपरेशन? अहो डॉक्टर, पण तुम्हीच तर म्हणाला होता ऑपरेशन नको, रिस्की आहे ना ते. हे बघा, व्यंकू महाराजांच्या गळ्याला जी गाठ झाली, ती गाठ खरं तर आपण औषधाने बरी करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता त्याच गाठीला इन्फेक्शन झालंय. त्यामुळे हे इन्फेक्शन पसरू नये म्हणून आपल्याला लवकरात लवकर व्यंकू महाराजांचं ऑपरेशन करणं महत्वाचं आहे. हो डॉक्टर, पण आता कसं होणार? ऑपरेशन करायचंही म्हणतायत आणि रिस्क आहे असंही म्हणतायत. बघा, हे ऑपरेशन अतिशय नाजूक आहे आणि ते इथे होणं शक्य नाहीये. अरे काय रे, कशाला देणेस पिशवी? अग एक लागलं का दोन लागलं? दोन. काय रे आता तू पण जाता का? जावं लागेल.